सिद्ध सोनूदेवांविरोधात अफवांचा डाव, भक्तांचा तीव्र निषेध. समाजसेवेच्या कार्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सोनूदेवांना बदनाम करण्याचे षडयंत्र. महाराष्ट्र व कर्नाटकमधील विविध मठांमध्ये लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिद्ध सोनूदेव यांच्या विरोधात चुकीच्या अफवा पसरवून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मठ व्यवस्थापनाने दिली आहे. कोणतीही ठोस तक्रार, पुरावा किंवा पीडित व्यक्ती नसताना काही समाजकंटकांकडून मुद्दाम चरित्रहनन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अवघ्या 27व्या वर्षी आध्यात्मिक कार्यातून समाजसेवेची मोठी परंपरा उभी करणाऱ्या सोनूदेवांनी अन्नदान, गोसेवा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, स्त्री शक्तीचा सन्मान अशा विविध उपक्रमांद्वारे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या विचारांमध्ये सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कारांची जोपासना यांना विशेष महत्त्व आहे. मठात येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांचे प्रमाण मोठे असून परस्थ ही मातेसमान व बहिणी समान मानण्याचा संदेश ते देतात. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी गंडादोरा, बळीप्रथा यांना विरोध करून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले आहे. याच कारणामुळे काही अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटकांचे आर्थिक हित बाधित झाल्याने ते सोनूदेवांविरोधात अफवा पसरवत असल्याचे सांगण्यात येत आहे. मठ व्यवस्थापनाच्या मते काही लोकांकडून ब्लॅकमेलिंग, खंडणी मागणे, धमक्या देणे अशा घटना समोर आल्या आहेत. तसेच काही व्यक्ती सोनूदेवांच्या नावाने भक्तांचे आर्थिक व मानसिक शोषण करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान सोनूदेव कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक मानधन स्वीकारत नसून भाविकांकडून स्वेच्छेने मिळणाऱ्या दानातूनच समाजसेवा केली जाते. त्यांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसल्याचा दावा मठाकडून करण्यात आला आहे. भक्तांनी या अफवांचा तीव्र निषेध करत सत्य समोर आणण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी एकजूट दाखवली आहे. आवश्यक असल्यास आंदोलन, मोर्चे आणि कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद माहिती मठ प्रशासनाला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि